नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण गव्हाच्या पिठामध्ये दूध घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि यानंतर तुम्ही बाहेरून विकतही आणणार नाही इतकी भन्नाट बनते. चला तर काय बनवायचे ते पाहूया, पण त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण फटाफट आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे 1 वाटी रवा. बारीक रवा वापरायचा आहे. जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. सोबतच थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला आणखीन एक दुसरा बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी साखर घालूया. सोबतच याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी यामध्ये दूध घालायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं उकळून गार केलेलं दूध आहे. दूध घालून आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. साखर यामध्ये आपल्याला पूर्णपणे विरघळवायची नाही, फक्त पहा हलकीशी अशी मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये अशी साखर राहायला हवी. अगदी थोडंसं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे अर्धवट साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. अशा स्वरूपाचं आपल्याला हे दूध तयार करून घ्यायचं आहे. साखर आपण अशी का ठेवली ते मी तुम्हाला शेवटी सांगेलच. दूध आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व साहित्य आहे ना आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पदार्थ बिघडणार नाही. आता पहा आपण हे दूध या गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं करत संपूर्ण दूध आपण गव्हाच्या पिठामध्ये घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. एकदम जास्त आपल्याला यामध्ये दूध घालायचं नाही. गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं तसं दूध घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर हा गोड पदार्थ आहे, म्हणजे लहान मुलांना तर फारच आवडणारा आहे. सर्व साहित्य आपण छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा इथे आपण संपूर्ण दूध यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता या राहिलेल्या दुधामध्ये ना खाली साखर जाऊन बसली होती, तर मिक्स करून घ्यायचे आणि सर्व साखर पण आपल्याला यामध्ये घालायची आहे. सर्व साहित्य आपण सुरुवातीला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेतलेलं आहे. पहा अशा स्वरूपाचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपल्याला ना हाताने याला हलकंसं असं मळून घ्यायचं आहे. अगदी जोराजोरात जसे आपण चपातीसाठी कणिक मळतो ना तसं नाही, हलक्या हाताने फक्त याला प्रेस करून घ्यायचा आहे. गोळा छान एकजीव करून घ्यायचा आहे. अशा स्वरूपाचं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हलकंसं असं आपण पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटाकरता याला साईडला ठेवून देऊया, म्हणजे आपण यामध्ये रवा वापरला होता तो व्यवस्थित असा भिजला जाईल. 10 मिनिटांनी आपण यावरचं झाकण काढलेलं आहे. छान असा हा गोळा भिजलेला आहे, पीठ भिजलेलं आहे. आता आपण याचे असे 2 भाग करून घेऊया. 2 मोठे मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत. आता यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा स्वरूपाचा याला आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सुरीच्या मदतीने याला कट करून घेऊया. तुम्ही याला ना वेगवेगळ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता, जसं की मी ते पहा बिस्किटाच्या आकाराप्रमाणे याला कट करून घेते. तर अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पुन्हा याला ना हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. हाताच्या मदतीने याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि असा आकार द्यायचा आहे. जास्तही आपल्याला याला पातळ बनवायचं नाही आणि जास्त जाडही बनवायचं नाही. पहा अशा मध्यम आकाराचे बनवून घ्यायचे. काटा चमच्याच्या मदतीने याला अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे, होल पाडून घ्यायचे आहेत. तर मंडळी इथे तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून पौष्टिक अशी घरच्या घरी बिस्किटे बनवतोय. तर हे बिस्किट पहा आपल्याला अगदी जाड ठेवायचे नाही आणि अगदी पातळ पण नाही, अशा स्वरूपाची मध्यम आकाराची ठेवायची. आता अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण बिस्किटं तयार करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला वेगवेगळा आकार देऊ शकता, गोल आकार देऊ शकता किंवा आणखीन जसं की तुम्हाला आवडतं त्यानुसार देऊ शकता आकार. तर पहा इथे आपण सर्व बिस्किटं बनवून घेतलेली आहेत. तर ही बिस्किटं आज आपण तळून घेणार आहोत. तेल अगोदरच गरम करायला ठेवलं तर यामध्ये आपण सर्व बिस्किटे सोडून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही बिस्किटे छान अशी तळून घ्यायची आहेत.
गॅस अजिबातच कुठेही वाढवायचा नाही किंवा मोठा ठेवायचा नाही. यामुळे काय होतं, बिस्किटांना रंग पटकन येतो, पण आतमधून बिस्किटं कच्ची राहतात, खुसखुशीत होत नाहीत. त्यामुळे मध्यम टू लोच गॅसवरती बिस्किट आपल्याला तळून घ्यायची आहेत. छान असं याला लालसर रंग आलेला आहे. बिस्किट आपली छान अशी तळली गेलेली आहेत. आता लगेचच आपण याला तेलामधून व्यवस्थित अशी काढून घेऊया. बऱ्याच वेळा पहा, आपण रोजच मुलांना बाहेरचे पॅकेटमधले बिस्किटं मैद्याचे आणून देत असतो, पण ते शरीरासाठी खूपच हानिकारक असतं. त्यामुळे घरच्या घरी अशी पौष्टिक आणि स्वच्छतेमध्ये बनवलेली बिस्किटं लहान मुलांना तुम्ही जरूर देऊ शकता. अगदी झटपट अशी ही बिस्किटं तयार होतात. पण ही बिस्किटं बनवताना तुम्हाला एक टीप लक्षात ठेवायची आहे की ही बिस्किटं जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती जास्त जाडसर नसावीत किंवा अगदी पातळ नसावी. जर जाड राहिली तर मग काय होतं, बिस्किट आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजली जात नाहीत आणि अगदीच पातळ बनवली तर मग काय होतं, बिस्किटं कडक बनतात. त्यामुळे मध्यम अशा स्वरूपाचे बिस्किट बनवून घ्यायचे. पहा, इथे आपण अशा प्रकारे सर्व बिस्किटे तळून घेतलेली आहेत. पाहू शकता, ही बिस्किटं अगदी दुकानामधल्या बिस्किटांसारखी दिसायला दिसतात. आणि आपण साखर का मोठी ठेवली होती दुधामध्ये विरघळताना, पहा इथे तुम्हाला समजेलच की बिस्किटावरती किती मस्त अशी ही साखर लागलेली दिसते. यामुळे ही बिस्किटं दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला पण खूपच भारी लागतात. ही बिस्किटं बनवण्यासाठी आपण दूध वापरलं होतं. दुधाऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे ना बिस्किटाला चव आणखीनच भन्नाट येते. पहा, इथे आपली मस्त अशी पौष्टिक गव्हाच्या पिठाची बिस्किटे तयार झालेली आहेत. ही बिस्किटे अजिबातच तेलकट झालेली नाहीत, छान अशी खुसखुशीत झालेली आहेत. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची ही बिस्किटं नक्की बनवून पहा. अगदी महिनाभर टिकतात. सोबतच घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये अगदी झटपट अशी तयार होतात. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला मग भेटूया आपण आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला, बाय बाय.